क्षेत्रातील बहुतांश मोठे आणि छोटे नाले, गटारं यांची सफाई पूर्ण होत आली आहे. दररोज वाहून येणारा तरंगता कचरा काढण्याचं काम दैनंदिन स्वरूपात केलं जात असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. गेले सुमारे महिनाभर नालेसफाईचं काम सुरू आहे. सर्व प्रभागात विविध एजन्सीच्या माध्यमातून नालेसफाई करण्यात आली आहे. त्यावर घनकचरा विभाग आणि वरिष्ठ अधिकारी यांची देखरेखही होती. आपण स्वतः वेगवेगळ्या भागातील नाल्यांच्या कामांची पाहणी केली आहे. काही ठिकाणी जिथे नाल्यांची तोंडं बंद होतात तिथे जाळ्या लावून ठराविक काळानं तरंगता कचरा काढण्यात येतोय. त्यामुळे पाण्याचा प्रवाह विनाअडथळा सुरू राहील असंही आयुक्त राव यांनी सांगितले. नाल्यांच्या पाहणीदरम्यान काही ठिकाणी गटारांचं रुंदीकरण, नाल्यांचं बळकटीकरण अशी अल्प आणि दीर्घ मुदतीची कामं हाती घेण्याची आवश्यकता असल्याचं लक्षात आलं होतं. त्यामुळे आता त्या दृष्टीनं अल्पमुदत आणि दीर्घ मुदतीत करायच्या उपाययोजना यांचं नियोजन सुरू आहे. अल्पमुदतीतील कामाचं नियोजन पावसाळ्याच्या काळात करण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतर त्यावर कार्यवाही केली जाईल असं आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. वृंदावन सोसायटी, ऋतू पार्क येथील नाला, राबोडी रुस्तमजी येथील नाला, के विला येथील कारागृहालगतचा नाला, कोपरीमधील ब्रिम्स येथील नाला, पासपोर्ट कार्यालयालगतचा नाला, पेड्या मारुती मंदिर परिसर यांची आयुक्त राव यांनी पाहणी केली. पेड्या मारुती मंदिरापाशी नागरिकांशीही त्यांनी संवाद साधला. त्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. या पाहणी दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, जे गोदीपुरे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, उपनगर अभियंता विकास ढोले, आरोग्य अधिकारी डॉक्टर राणी शिंदे आदी अधिकारीही सहभागी झाले होते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. येत्या 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागातर्फे पोखरण रस्ता क्रमांक 1 आणि नागला बंदर चौपाटी अशा 2 ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे हे या वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. पोखरण रस्ता क्रमांक 1 येथे रस्त्याच्या दुतर्फा पारंपरिक पद्धतीनं वृक्षारोपण करण्यात येणार आहे. यामध्ये बकुळाची 1000 झाडं लावली जाणार आहेत. तर नागला बंदर चौपाटी येथे मियावाकी पद्धतीनं 500 झाडं लावली जाणार आहेत. यामध्ये पळस, बेल, नीम, कांचन, सीता अशोक, जांभूळ आदी देशी वृक्षांचाही समावेश आहे. त्याचबरोबर पर्यावरण दिनाच्या निमित्तानं महापालिकेचा पर्यावरण विभाग आणि शिकला संस्कार न्यास यांच्या संयुक्त विद्यमानं 5 जून रोजी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सायंकाळी 5 वाजता करूनच दाखवू प्रदूषणमुक्त ठाणे या विशेष कार्यक्रमाचंही आयोजन करण्यात आले. नृत्य, नाट्य, स्टँडअप कॉमेडी, कविता, पर्यावरण यांच्यासह पर्यावरण मित्र पुरस्कारांचंही वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात पर्यावरणाच्या निमित्तानं प्रश्नमंजुषा स्पर्धाही होणार आहे. हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असून जास्तीत जास्त नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी केले. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.
पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे लोकसभेच्या निवडणुकीची मतदान प्रक्रिया 20 मे रोजी संपन्न झाली. या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के तर उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे उमेदवार राजन विचारे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत खरी लढत शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी झाली. या निवडणुकीची मतमोजणी आज संपन्न झाली असून या मतमोजणीत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेश मस्के हे जवळपास 1,30,000 मताधिक्यानं विजयी झालेत. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी उद्धव ठाकरे गटाचे राजन विचारे यांचा पराभव केलाय. तर कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाचे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे 1.5 लाखांच्या मताधिक्यानं विजयी झालेत. श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाच्या वैशाली दरेकर यांचा पराभव केलाय. ठाण्यात शिंदे गटाच्या वतीनं शाखाप्रमुख चंद्रकांत सावंत यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष साजरा करण्यात आला. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या किसननगर येथील शाखेत माजी नगरसेवक प्रकाश शिंदे यांच्या वतीनं आनंद उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करत एकमेकांना पेढे भरवत हा आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी असंख्य शिवसैनिक, कार्यकर्ते आणि पदाधिकारीही मोठ्या संख्येनं या जल्लोषात सहभागी झाले होते. साहेब, काय सांगाल, एकीकडे कल्याणमध्ये आणि आता ठाण्यामध्ये देखील मताधिक्य हळूहळू वाढत चाललेलं आहे, विजयाची मोहर जी आहे ती उमटत चाललेली आहे आणि आज तुम्ही जल्लोष साजरा करताय. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कल्याण महानगरपालिका आणि डोंबिवली आणि आमचे ठाण्याची डॉक्टर श्रीकांत शिंदे हे भरघोस मताने निवडून येतील अशी आम्हाला आशा आहे. आणि ठाण्याची नरेशजी मस्के साहेब 1 लाखाच्या मतदानी आता काउंटिंग चालू आहे, तरी आम्ही जल्लोष थोडक्यात साजरा केलेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या बालेकिल्ल्यात आपलं वर्चस्व राखण्यात यश मिळवताना दिसून आले. ठाणे जिल्ह्यातील ठाणे आणि कल्याण या दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंच्या उमेदवारांचा डंका वाजत आहे. विशेष म्हणजे ठाण्यात मोठी उलटफेर होईल या चर्चांमधील धूरही निघालाय. कारण ठाकरे गटाचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना मोठा धक्का मिळताना दिसून आलाय. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांना जवळपास 1.5 लाखांचं लीड मिळताना दिसून आलं. आत्तापर्यंत मतमोजणीबाबत मिळालेल्या माहितीनुसार नरेश मस्के यांना 5,04,177 मतं मिळाली, तर राजन विचारे यांना 3,63,220 मतं मिळाल्याची नोंद झाली. विशेष म्हणजे नरेश मस्के 1,40,957 मतांनी आघाडीवर होते. शिवसेना पक्षाच्या फुटीनंतर ठाणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जास्त महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ठाणे हा बालेकिल्ला मानला जातो. असं असलं तरी ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणं पसंत केलं होतं. उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पुन्हा राजन विचारे यांना संधी दिली, तर दुसरीकडे महायुतीकडून ठाण्याची जागा ही शिंदे गटासाठी सुटली. शिंदे गटाने नरेश मस्के यांना उमेदवारी दिली. त्यामुळे ठाकरे गटाचे राजन विचारे विरुद्ध शिंदे गटाचे नरेश मस्के अशी लढत ठाण्यात पाहायला मिळाली. या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल आज समोर आला. या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती, कारण ठाणे हा त्यांचा बालेकिल्ला आहे. परंतु आता नरेश मस्के यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवले. त्यांना तब्बल 1.5 लाख मतांचं लीड मिळालं आहे. हात
मस्के साहेब, खूप मोठा लीड आहे, जॉईन केलं ठरलेलं आहात तुम्ही. मागच्या 2 वेळेस ते खासदार हॅट्रिक करणार होते, काय सांगाल? बूम पर ऑडियो नहीं आ रहा हे बूम खाली घ्या. हा सर, हा जो विजय आहे वरती ना बूम हा माननीय नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आणि माननीय मुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली मेहनत आणि ठाण्यामधील जनतेमध्ये त्यांचं असलेलं मनातील असलेलं स्थान याचा हा विजय आहे. बूम वरती आवाज नाही येत दिघे साहेबांचा आशीर्वाद काहीच नाही या विजयाच्या पाठीमागे आणि सर्वसामान्य ठाणेकर जनतेचा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा हा विजय आहे. एक रानपेटीला पाहायला मिळालं, यावरून पाहायला मिळालं होतं. मात्र आता आपला विजय झालेला आहे. काय ठाण्यातील जनतेने दाखवून दिलेला आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा खरा शिष्य कोण. माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिघे साहेबांची परंपरा ही कायम ठेवली. सर्वसाधारण कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं. नाहीतर कोण नरेश मस्के, एक सर्वसाधारण आनंदनगरमध्ये राहणारा नरेश मस्के आज 12 दिवसामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी त्याला खासदार बनवलेला आहे. त्यामुळे खरा शिष्य कोण आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा, की दिघे साहेब छोट्यातल्या छोट्याच्या माणसाला सुद्धा राजा बनवायचे, मोठा बनवायचे. तशाच पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्या पाठीशी हात ठेवून मला सर्वसाधारण एक नगरसेवक काम करणाऱ्या कार्यकर्त्याला आज खासदार बनवलेला आहे. त्यामुळे ठाण्यातील जनतेने हे दाखवून दिलेले खरा शिष्य कोण. गद्दार वर्षे निष्ठावंत अशी लढाई होती. गद्दार वर्षे वारंवार बोललं जातं. काय वाटतं आता खऱ्या अर्थाने कोण? माझे जे विरोधक आहेत हे कशामध्ये प्रसिद्ध आहेत हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे गद्दारी कुणी केली? ज्यांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि परंपरा ज्या आहेत स्वतःचं नाव होण्याकरता पर्यायी उत्सव सुरू केले. एकनाथ शिंदे साहेबांनी दिघे साहेबांचे उत्सव आणि दिघे साहेबांचे कार्यक्रम पुढे चालू ठेवले. तर यांनी स्वतःच्या नावाकरता वेगळी चूल मांडली. ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांना कायम सातत्याने त्रास दिला त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या विरुद्ध आवाज उठवला. त्यामुळे ठाणेकर जनतेला माहीत आहे खरा शिष्य कोण आणि खोटा शिष्य कोण, आणि जनतेने मतदानातून हे दाखवून दिलेलं आहे.